हो, माणिकराव कुकाट यांची जी परत घसरली त्यांनी सरकार भिकारी असा उल्लेख केला आणि ते असं म्हणाले की माझ्या वक्तव्यासंदर्भात मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केली आहे, तर त्यात खरंच काही तथ्य आढळलं, मी दोषी आढळलं तर हिवाळी अधिवेशनात मी राजीनामा देईन. हे बघा, या सरकारला थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही. आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये. जर सरकारला कुठे ना कुठेतरी थोड्याशा महाराष्ट्राच्या एकूण शेतकऱ्यांच्या संदर्भात जाण असेल, शेतकऱ्यांचा कळवळा असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडं तरी प्रेम असेल, तर अशा ठिकाणी त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. अन्यथा हे सरकार शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनाशी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांचा रोज अवमान करणाऱ्यांना आणि कृषी मंत्र्यांना हे कृत्य करणाऱ्यांना हे पाठीशी घालणारं सरकार आहे असं त्याचा अर्थ होईल. आणि आम्ही राज्यभर या कृतीचा निषेध करत फिरू. सांगू की रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे, तो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे राजकारण करतो आहे आणि राजकारण चाललं आहे, तर याचा उत्तर नक्की सरकारला द्यावं लागेल.